वैष्णवी हगवणेंच्या माहेरच्यांना धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात पुण्यातील वारसे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र निलेश चव्हाणला अटक कधी होणार असा प्रश्न आता विचारला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना निलेश चव्हाणला अटक करण्याचे आदेश दिले असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। त्यांच्या या आदेशाला आता 12 तास उलटलेले आहेत। मात्र तरीही पिंपरी चिंचवड पोलिसांना पिस्तूलबाज निलेश चव्हाण सापडू शकला नाहीये। त्यामुळे कसपटे कुटुंबावर पिस्तूल रोखणारा, त्यांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। निलेश चव्हाण नेमका कुठे आहे असा प्रश्न देखील संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नेमकं काय आदेश दिलेत पाहूया। जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथनंच फोन लावलेला होता। तिथं टीम वाढवायला सांगितल्यात आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसते। ते मित्रपरिवार दिसतंय, वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही, परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे। त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, 12 तास उलटून गेलेले आहेत, अद्याप निलेश चव्हाण संदर्भात कोणतीच माहिती पोलिसांना मिळाली नाहीये। त्यामुळे नेमका निलेश चव्हाणला कधी अटक होणार असा प्रश्न आता सर्व स्तरातून विचारला जातोय। निलेश चव्हाण यांनी ज्या पद्धतीने कसपटे कुटुंबियांना बंदूक दाखवून धमकी दिली होती, त्यानंतर कसपटे कुटुंबियांनी पुण्याच्या वारसे पोलीस स्थानकामध्ये निलेश कसपटे जे निलेश चव्हाण आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केलेली होती आणि त्याला तात्काळ अटक करावी, त्याच्या बंदुकीचा परवाना रद्द करावा, त्याच्यापासून जीविताला धोका आहे अशा पद्धतीची तक्रार जी आहे ती वारजे पोलीस स्थानकात केलेली होती। त्याचबरोबर काल जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये कसपटे कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेस कसपटे कुटुंबियांनी निलेश चव्हाण याचा वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं हात आहे याची सविस्तर माहिती दिलेली होती। त्याचबरोबर त्याने कशा पद्धतीनं कसपटे कुटुंबीय वैष्णवीचं बाळ घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना धमकी दिली होती याचीही सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली होती। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना निलेश चव्हाण यालाही तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत अशा प्रकारची माहिती दिलेली होती। मात्र 12 तास उलटून गेले तरी अजूनही निलेश चव्हाण जो आहे त्याला अटक करण्यात आलेली नाहीये। पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील या दोन्ही पोलीस आयुक्तालयातील पोलिसांनी तात्काळ हालचाली करत निलेश चव्हाण याला अटक करण्याची गरज आहे। कारण कसपटे कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, त्याचबरोबर चिंताही व्यक्त केलेली आहे की जो बाळाला घेण्यासाठी गेल्यानंतर धमकी देऊ शकतो तो पुढे जाऊन आमच्याही जीविताला धोका निर्माण करू शकतो अशा पद्धतीची गंभीर भीती जी आहे, तक्रार जी आहे त्याची वारजे पोलिसांकडे केलेली आहे, चिंता व्यक्त केलेली आहे। त्यामुळे साहजिकच आहे राजेंद्र हगवणे आणि वीर ज्या पद्धतीने अटक झाला त्याच पद्धतीने निलेश चव्हाण यालाही तात्काळ अटक करण्याची गरज निर्माण झालेली आहे। मात्र सध्या पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील या दोन्ही पोलीस आयुक्तालयातील पोलिसांकडून निलेश चव्हाण याला अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे निलेश चव्हाण नेमका आहे कुठं आणि त्याला लपवण्यामध्ये कुणाचा हात आहे हा प्रश्न उपस्थित झाला। नक्कीच कैलास, तर या संदर्भातली प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।